नमस्कार. तिसऱ्या सत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. पर्यावरणीय असंतुलन आणि आपण हा या चर्चासत्राचा विषय आहे. पहिल्या सत्रात आपण जंगलांविषयी माहिती घेतली, दुसऱ्या सत्रात पाण्याविषयी माहिती घेतली. पण आपण सर्वजण आज जे इथे जमलो आहोत ना, म्हणजे पर्यावरण म्हटलं की आपल्याला जिव्हाळा वाटला पाहिजे. पण आत्ता आपण पर्यावरण म्हटलं की आपल्या चेहऱ्यावर साधारण असं चिंता दिसते. तर ही चिंता वेगवेगळ्या कारणांसाठी असते आणि त्या सर्व कारणांचा एक समग्र आढावा घ्यावा. कारण कारणं समजली की उपाय करता येतात. तर ती सर्व कारणं समजावीत आणि का असं आपल्याला पर्यावरण हवं आहे की विकास हवा आहे किंवा आणखी काही हवं आहे असा आपल्याला का प्रश्न पडतो, तर हे सर्व समजून घ्यावं या उद्देशाने हे चर्चासत्र आपण आयोजित केलं आहे. या चर्चासत्रात जी काही 3 मान्यवर इथे आलेले आहेत तेही वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत. म्हणजे जे पर्यावरणाशी निगडीत आहेत पण पूर्ण वेळ पर्यावरण कार्यकर्ते असतील असं नाही. म्हणजे एक पशुवैद्यकीय अधिकारी आहेत, एक आरोग्य क्षेत्रात काम करणारे आहेत आणि एक विवेकवाद पर्यावरण क्षेत्रात असू शकतो या पद्धतीने काम करणारे आहेत. तर पहिल्यांदा म्हणजे डॉक्टर विनया जंगले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 2008 ते 2012 या काळात त्या काम करत होत्या. म्हणजे जेव्हा आपल्याला अशा बातम्या ऐकू येत होत्या की आरे कॉलनीमध्ये बिबट्याचा हल्ला, भांडूपमध्ये बिबट्या दिसला, पवईमध्ये रस्त्यावर बिबळ्याला धडक दिली वाहनाने, त्या सगळ्या काळामध्ये या तिथे काम करत होत्या. आणि त्या बिबळ्यांना पकडणं आणि पुन्हा जंगलात आणून सोडणं हे काम त्यांच्याकडे होतं. त्याच वेळेला सावंतवाडीमध्ये कर्नाटकमधून हत्ती आले होते आणि त्यांचा प्रश्न तिथे शिगेला पोहोचला होता. त्यावेळी त्या हत्तींना पकडण्याचं कामही यांच्याकडे होतं. पण जेव्हा मी त्यांना हा विषय सांगितला की वन्यजीव आणि मानव हा संघर्ष आणि त्याला पर्यावरणीय असंतुलनाची किनार, तर त्यांनी मला पहिल्यांदा विचारलं की प्राणी म्हणजे आपण फक्त वन्य प्राणी का समजतो आहोत. वन्य प्राणी आहे पर्यावरणाचा भाग आहेतच आणि त्याचा आपल्यावर परिणाम होतोच. पण पाळीव प्राणी हे तर आपल्या खूप जवळचे आहेत आणि त्यांचा थेट परिणाम आपल्यावर होत असतो. तर मी या दोन्ही मुद्द्यांविषयी बोलेन. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी या दोन्ही मुद्द्यांविषयी बोलावं. नमस्कार, मी डॉक्टर विनया जंगले. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सन 2008 ते 2012 या काळामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम केलं. ते वन्य प्राण्यांच्या क्षेत्रात होतं आणि त्याच्यानंतरचे माझं 2012 नंतर मी आता पाळीव प्राण्यांच्या क्षेत्रामध्ये काम करते. तर मला आता पर्यावरणीय असंतुलन आणि आपण हा विषय दिला. या विषयाचा आवाका खूप मोठा आहे. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगपासून वक्ते बोलले किंवा दुष्काळाची त्याला किनार आहे. तर पशुवैद्यकीच्या क्षेत्रात काम करताना पर्यावरणीय असंतुलन मला कसं दिसलं किंवा कसं माझ्यासमोर आलं हे मी माझ्या या 20 मिनिटाच्या प्रेझेंटेशनमध्ये मांडणार आहे. पर्यावरण असंतुलन म्हटलं किंवा जंगलाचा ऱ्हास म्हटला की सर्वप्रथम जो पहिला त्रास होतो तो जंगली प्राण्यांना. कारण जंगल हे त्यांचं घर असतं. तर त्यांचं घर हिरावून घेतल्यामुळे जंगली प्राण्यांना त्रास होतो. जंगली प्राणी जंगलाच्या बाहेर पडायला सुरुवात होते. आणि जो महत्त्वाचा मुद्दा आहे की मानव आणि वन्य प्राणी यांच्या संघर्षाला तिथे सुरुवात होते. मी जेव्हा संजय गांधीमध्ये हे काम केलं त्या काळामध्ये मानव आणि वन्य प्राणी संघर्ष जो बिबट्या आणि मानव यांच्यामध्ये जो होता तो खूप शिगेला पोहोचला होता. दर 1-2 दिवसाला बातम्या यायच्या की बिबट्या बाहेर पडलाय किंवा त्याला पकडायला तुम्ही या. मग आम्ही त्या ठिकाणी पोहोचायचो, मग त्याला पकडायचो. खूप त्याच्या एका शाळेमध्ये एकदा शिरला होता, एकदा महानंदा डेअरीमध्ये शिरला होता. अशी काही ठिकाणं म्हणजे बिबट्याने तेव्हा सोडली नव्हती की कुठे शिरायचं नाही असं नव्हतं. तर त्यावेळेला मला हा संघर्ष खूप जवळून पाहायला मिळाला. आणि त्यावेळेला आमचे सुनील लिमये सर म्हणून आम्हाला चांगले एक संचालक लाभले होते. त्यांनी या प्रश्नाचा खूप अभ्यास केला की बिबट्या का बाहेर येतोय. त्याच्यातून विद्या आत्रेय मॅडम होत्या. त्या सगळ्यांच्या अभ्यासातून काही निष्कर्ष बाहेर आले की बिबट्या बाहेर येतोय कारण बाहेर भटक्या कुत्र्यांची संख्या खूप वाढली आहे. कारण जंगलाला अगदी खेटूनच खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेली आहेत आणि त्या अतिक्रमणावरती खूप कचऱ्याची समस्या उभी राहिली आहे. आणि त्याच्यावर जे भटके कुत्रे वाढले त्यांना पकडण्यासाठी बिबटे बाहेर येतात. ते मनुष्य प्राण्यावर हल्ला करण्यासाठी येत नाहीत, तर त्यांना ते कुत्रा हे एक इझी प्रे आहे.
जंगलामध्ये संजय गांधीमध्ये खूप हरणं आहेत किंवा ससे आहेत. अगदी सहजपणे जरी संजय गांधीमध्ये बाहेर पडलं तरी खूप हरणं दिसतात आपल्याला, जंगली ससे दिसतात, विविध म्हणजे बिबट्याचं जे प्रे आहे ते दिसतं. तरीही बिबट्या बाहेर येतोय. याचं कारण या जंगली प्राण्यांना पकडायचं म्हणजे बिबट्याला खूप धावावं लागणार आणि हे कुत्रा पकडणं म्हणजे एकदम इझी प्रे आहे आणि याच्यासाठी मग तो बिबट्या बाहेर पडायचा. कधी कधी नुसता दिसायचा आणि तरी लोकांचं खूप प्रेशर यायचं की बिबट्याला पकडा पकडा, नुसता दिसायचा त्या वस्तीमध्ये आणि त्यावेळेला मग आम्हाला त्या प्रेशरच्या दबावाखाली म्हणजे आम्हाला त्या ठिकाणी जावं लागायचं. मग त्यावेळेला लिमये साहेबांनी मुंबईकर्स फॉर SGNP असं एक NGO स्थापन केली आणि त्याच्यातून प्रत्येक पाड्यापाड्यावर आदिवासी पाडे असू दे किंवा ज्या बोरिवली नॅशनल पार्कला लागून ज्या बिल्डिंग्ज आहेत त्या प्रत्येक ठिकाणी ह्या NGOच्या लोकांनी जाऊन मीटिंग घेतल्या आणि लोकांमध्ये एक अवेअरनेस क्रिएट केला की बाबा हा बिबट्या, जर तुम्हाला जंगलाच्या बाजूला घरं हवी आहेत, तुम्हाला निसर्ग हवा आहे, तर तो बिबट्या हाही त्याचा एक भाग आहे हे लोकांना समजावून सांगितलं. आणि आज अशी खरोखर एक चांगली स्थिती मी आताच वर्तमानपत्रातून वाचली की तेव्हा जो आम्हाला वर्षाला 12 ते 15 बिबटे पकडायला लागले होते, एका वर्षी तर मी जवळजवळ 15 बिबटे पकडले होते, तर आज हे अर्ध वर्ष म्हणजे जवळजवळ संपलेलं आहे तरीसुद्धा म्हणजे एकही बिबट्या त्यांना तिथे पकडायची वेळ आली नाही आहे. ह्याचं कारण ह्या जो अवेअरनेस लिमये साहेबांनी त्यावेळेला सगळ्यांना सोबत घेऊन जो क्रिएट केला. तर हे जे शेवटी मगासपासून जे लोकांनी सांगितलं की लोकसहभागातूनच या गोष्टी साध्य होतात. कारण वन्य प्राणी म्हणजे काही असं वेगळं नाही आहे की जंगल म्हटलं म्हणजे एक काहीतरी त्याची हद्द आपण मानतो, ही माणसासाठी असते. प्राण्यांना काही ती हद्द वगैरे कळत नाही, त्यांना त्याचं भक्ष्य ज्या ठिकाणी सापडणार त्या ठिकाणी प्राणी हे येणार. तर अशा प्रकारे ह्या मानव आणि बिबट्या संघर्षावर निदान संजय गांधीपुरतं तरी एक चांगलं आणि एक पॉझिटिव्ह चित्र आज तरी निर्माण झालेलं दिसतंय. दुसरा ह्यांनी प्राजक्तांनी ताईंनी सांगितलं की मानव आणि हत्तीचा संघर्ष आम्ही सावंतवाडीला आम्ही ज्या वेळेला गेलो त्यावेळेला तोही संघर्ष खूप शिगेला पोहोचला होता. त्याची पार्श्वभूमी मी तुम्हाला थोडक्यात सांगते. महाराष्ट्राच्या जंगलामध्ये सन 2002 पर्यंत कधी हत्ती नव्हता, म्हणजे जंगली हत्ती कधी नव्हता. 2002 मध्ये कर्नाटकच्या मान गावातून सिंधुदुर्गाच्या मांगेली गावामध्ये पहिल्यांदा हत्तींनी प्रवेश केला आणि मग त्याच्यानंतर ते 4-5 हत्ती होते. मग त्यांनी आपली हद्द हळूहळू पुढे वाढवली, मग ते कोल्हापूरला गेले, त्यानंतर गोव्यापर्यंत म्हणजे त्या हत्तींनी हद्द वाढवली. आता हत्ती का आले ह्याचं काही एक्झॅक्टली कारण कुणाला माहिती नाही. त्याची 2-3 कारणं म्हणजे मला तिथे काम करताना जी जाणवली की कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात कदाचित खाणी खोदल्या गेल्या होत्या, धरणं बांधली गेली होती, त्यामुळे जंगलांचा मोठ्या प्रमाणात नाश झाला. दुसरं एक कारण म्हणजे मला समोर दिसलं की सिंधुदुर्गाची जी बॉर्डर आहे त्या ठिकाणी मोठे मोठे डोंगर दक्षिण भारतातल्या लोकांनी, उद्योगपतींनी येऊन ते डोंगर विकत घेतले आणि त्याच्यावरचं जैवविविधता जी होती ती पूर्णपणे नष्ट करून एकच म्हणजे रबराची लागवड, अशा ज्या नगदी वनस्पती होत्या त्या नगदी वनस्पतींची लागवड केली आणि कदाचित त्या सगळ्यामुळे हत्ती सिंधुदुर्गाच्या आतमध्ये सरकले असावेत. आणि त्यात सुरुवातीला कोकणी लोकांनी ह्या हत्तीचं स्वागत केलं, म्हणजे अक्षरशः शेतामध्ये जर पाय उमटला हत्तीचा तर लोक त्या हत्तीची पूजा करायचे, म्हणजे त्या पावलाची पूजा करायचे. पण नंतर काय झालं की काही लोकांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली त्या हत्तींना. म्हणजे तो त्रास इतका पराकोटीचा होता की एका माणसाच्या घराच्या पाठीमागे हौद होता, त्या हौदामध्ये हत्ती पाणी प्यायला जायचे. तर या माणसाने काय केलं, त्या पाण्यामध्ये करंट सोडला आणि म्हणजे असं हे खूप हा एकच सांगितलं तुम्हाला उदाहरण. दुसरं एक मी बघितलं की त्या ज्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये एक पिल्लू आम्ही हत्तीचं पकडलं होतं, ते पिल्लू जे होतं ते 2-3 दिवस काही खातच नव्हतं. तर मला प्रश्न पडला, हत्ती पिल्लू तर चांगलं आहे म्हणजे खात का नाही आहे, खूप प्रयत्न करतोय, त्याला केळी ठेवतोय, आवडतं सगळं गोष्ट ठेवतोय, तरी ते तोंडच लावत नव्हतं. आणि नंतर जेव्हा आम्ही त्याच्या तोंडाची आतून तपासणी केली तेव्हा दिसलं की त्याच्या तोंडाला आतून किडे पडले होते. तर तोंडाला किडे कसे पडणार, बाहेर एखादी प्राण्याला जखम झाली तर त्याला किडे माशी बसते, त्याच्यावरती किडे पडतात. हे आम्हाला वेटरनरीच्या प्रॅक्टिशनरला नेहमीची मॅगटेड वुंड ही नेहमीची आम्हाला ट्रीटमेंट करण्याची गोष्ट आहे, पण तोंडामधले प्राण्याच्या किडे हे मी पहिल्यांदा तिथे पाहिले होते. तर तेव्हा त्याचं मी जेव्हा त्या ह्याच्या मुळापर्यंत गेले की त्या हत्तीच्या तोंडात का बरं किडे पडले असावेत, तेव्हा मला स्थानिक लोकांकडून कळलं की त्यांना ते काय करतात, हत्तीला मुद्दाम मजा म्हणून चांगले केळी वगैरे असं त्यांचं खाद्य ठेवायचं आणि त्याच्यामध्ये गावठी बॉम्ब असतात छोटे, ते लपवून ठेवायचे, म्हणजे ते हत्तीने खाल्लं की त्या तोंडात त्याचा स्फोट व्हायचा. ते असे काही प्रकार केले. त्यानंतर ते काही काळापुरते ते हत्ती गोव्याला गेले होते, म्हणजे हत्ती हे स्थलांतर करणारे ते फिरत असतात कळपाने.
तर त्या गोवा शासनाने अशी ऑर्डर दिली की आम्हाला इथे हत्ती नको, आणि मग त्या हत्तींना तिथून हलवून लावण्यासाठी त्यांनी अक्षरशः त्याच्यावर बंदुकीने गोळीबार केला, पेटते पलिते त्यांच्या अंगावरती फेकले, आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे त्यांनी महाराष्ट्रीयन लोकांचा जास्त वापर केला. आणि तिथून जे गोव्यावरून जे हत्ती आले तो एक खूप टर्निंग पॉईंट होता. ते अक्षरशः बिघडलेल्या मनस्थितीत होते, आणि त्यांनी मग खूप म्हणजे माणसाचा सूड घेण्याची जी प्रवृत्ती असते ती हत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात असते. खूप मोठा बुद्धिमान आणि स्मरणशक्ती असलेला हा प्राणी आहे. आणि त्यांनी मग तिथून जे ते संघर्षाला जी मेन सुरुवात तिथे झाली, आणि सिंधुदुर्गामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करायला सुरुवात केली. त्यानंतर आम्ही तिथे रेस्क्यू ऑपरेशन केलं, आम्ही गेलो तेव्हाही ते पूर्णपणे संपूर्ण झालं नाही. त्यानंतर माझी त्यानंतर संजय गांधीमधून बदली झाली. आता पुन्हा तुम्ही गेल्या वर्षी वर्तमानपत्रातून वाचलं असेल की पुन्हा तिथे रेस्क्यू ऑपरेशन झालं, आणि आता मला वाटत नाही की सिंधुदुर्गामध्ये आता हत्ती असेल किंवा नसावा. परंतु मला या गोष्टीची खंत वाटत राहिली की हत्तीसारखा एक प्राणी जो आपल्या महाराष्ट्राच्या वनाचं मोठं भूषण ठरला असता. आपण सिंधुदुर्ग हा एक पर्यटकांचं डेस्टिनेशन मानतो, सुंदर समुद्र किनारे, त्याला आपण प्रोजेक्ट करू शकलो असतो. तो आपण हत्ती तिथून हुसकावून लावले, तिथून पिटाळून लावले, आणि आपण आपलं कायमचं नुकसान करून घेतलं. हे एक मानव आणि हत्ती संघर्ष हा मला खूप जवळून अनुभवायला मिळाला. पण असे बरेच वन्य प्राण्यांचे संघर्ष मी संजय गांधीमध्ये असताना हाताळले. त्याच्यामध्ये अगदी साधे म्हणजे माकडांचे संख्या खूप वाढत चालली आहे. तर मुंबईसारख्या शहरामध्ये बॉनेट आणि रिसस माकडं मग ती वस्तीमध्ये येतात. काही माणसं मुद्दाम त्यांना खायला घालतात, काही माणसं टवाळकी म्हणून दगड मारतात, आणि नंतर ती माणसांना चावायला येतात. किंवा खेडेगावात जर गेलं तर लंगूर माकडं असतात, ती शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. किंवा आणखीन रानडुकरं असतात, ती जंगल संपत गेल्यामुळे शेतीवरती हल्ला करतात. हे असा जो मानव आणि वन्य प्राणी संघर्ष हा खूप मोठा आवाका असलेला विषय आहे. तो काही 20 मिनिटात आपण मांडणं अशक्य आहे, पण त्याचे एक छोटे छोटे पैलू हे मी आपणासमोर मांडलेले आहेत. या वन्य प्राणी जे प्राणी अस्तित्वात आहेत ते निदान संघर्ष तरी करतायत, पण काही प्राणी आणि पक्ष्यांच्या प्रजातीच आपल्या इथून आता नष्ट व्हायला लागलेल्या आहेत. म्हणजे आपण जर उदाहरण सगळ्यात मोठं घेतलं तर आपण गिधाडांचं घेऊ शकतो की गिधाडं जी 10 वर्षापूर्वी सगळीकडे मुबलक दिसायची, अगदी मी स्वतः म्हणजे 15 वर्षापूर्वी अशी झुंडीने गिधाडं बघितलेली आहेत आमच्या गावामध्ये. तिथे आत एकही गिधाड पाहायला मिळत नाहीत. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे संशोधन झाले का गिधाडांची संख्या कमी झाली. तर एक संशोधन असं सांगतं की जनावरांमध्ये जे मोठ्या प्रमाणात डायक्लोफेनॅक हे औषध, जे वेदनाशामक औषध वापरलं गेलं, तर त्याचा गिधाडांच्या किडनीवर परिणाम झाला आणि गिधाडं नष्ट झाली. हे संशोधन पाकिस्तानमधल्या कसूर आणि खानेवाल ह्या जिल्ह्यांमध्ये झालं. 1400 गिधाडांच्या घरट्यांचं निरीक्षण करून लिंडसे ओक ह्या शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष मांडला, आणि ते नेचरसारख्या प्रथितयश जर्नलमध्ये प्रसिद्ध झालं. त्याच्यामुळे त्या सिद्धांताला आपण सगळ्यांनी मान्यता दिली. परंतु दुसरंही एक संशोधन झालं, तेही करंट सायन्ससारख्या तेही प्रथितयश जर्नलमध्ये प्रसिद्ध झालं, परंतु त्या सिद्धांताकडे कोणीच लक्ष दिलं नाही. आणि विशेष म्हणजे ते संशोधन आपल्या महाराष्ट्रीयन असलेल्या एका पशुवैद्याने केलं आहे. डॉक्टर अजय पोहरकर म्हणून गडचिरोलीचे एक पशुवैद्य आहेत. त्यांनी गडचिरोलीमधल्या गिधाडांच्या घरट्यांचं निरीक्षण केलं, आणि त्यांनी असाच निष्कर्ष मांडला की गिधाडं ही मलेरियामुळे मृत होत आहेत. अतिशय महत्त्वाचं ते संशोधन होतं, पण कुठल्याही पर्यावरणवाद्यांचं म्हणा किंवा कुणाचंही त्याकडे का लक्ष गेलं नाही ते मला अजूनपर्यंत कळलंच नाही. गिधाडांबरोबर माळढोक पक्षी नष्ट होत आहेत, कारण माळढोक पक्ष्यांना खूप मोठं माळरान लागतं. तर ती माळरानं आपल्याकडे अनुत्पादक गणली गेली, आणि मग त्याच्यावर सिंचनाच्या सोयी झाल्या. एकीकडे शेती वाढली, विकास झाला, पण त्या विकासामध्ये माळढोक पक्ष्याचं स्थान संपत गेलं. गिधाडं ही जमिनीवरची स्वच्छता कामगार आहेत, परंतु समुद्रातले स्वच्छता कामगार म्हणजे ऑलिव्ह रिडले कासव आहेत. मी जेव्हा संजय गांधी उद्यानामध्ये होते तेव्हा अशी खूप ऑलिव्ह रिडले कासव माझ्याकडे यायची. त्यांना काय झालेलं असायचं तर इथे त्यांचं घशामध्ये प्लॅस्टिक अडकलेलं असायचं. ते कसं काय, त्याचं कारण असं आहे की ऑलिव्ह रिडलेचं जे अन्न आहे ते जेलीफिश असतं, आणि त्यांना ते दिसायला प्लॅस्टिक त्यांना जेलीफिशसारखं वाटतं, आणि ते प्लॅस्टिक खायला जातात आणि त्यांचा इथे अडकून ऑलिव्ह रिडलेंचा मृत्यू होतो. हा प्लॅस्टिकचा एक परिणाम झाला. परंतु मी कितीतरी हरणांची शवविच्छेदन त्यावेळेला केली, तर त्या हरणांच्या पोटामध्ये मला प्लॅस्टिक सापडलं. मग त्यावेळेला मी ती बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली, आणि त्यानंतर मग लिमये साहेबांनी प्लॅस्टिक मुक्त नॅशनल पार्क ही खूप छान आणि चांगली मोहीम राबवली, आणि आज मला बरं वाटतं की हरणं प्लॅस्टिक मुक्त वातावरणात संजय गांधीमधली तिथली राहत आहेत.
प्लॅस्टिकचा हा एक हरणांवरचा आहे, परंतु मी जी पाळीव प्राण्यांच्या क्षेत्रामध्ये काम करते तर त्या पाळीव प्राण्यांच्या क्षेत्रामध्ये तर आम्हाला कितीतरी अशी रुमिनाटॉमी जे ऑपरेशन्स असतात, जे त्यांचं पोट फाडून आम्हाला प्लॅस्टिक अक्षरशः बाहेर किलोनी आम्हाला प्लॅस्टिक बाहेर काढावं लागतं. आणि ते प्लॅस्टिक जर त्यांच्या पोटात असेल तर ते निश्चितपणे दुधामध्ये त्याचे रेसिड्यू उतरत असणार आणि ते आपल्या आहारात जाते. प्राण्यांमध्ये जे आपल्याला खूप आपण त्याच्यापासून जे आपण प्राणीजन्य पदार्थ खातो त्याच्याबद्दल खूप अनास्था आपल्याकडे आहे. पोल्ट्री फार्म्स हे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेले आहेत. त्या पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्या 4 ते 6 आठवड्यामध्ये कोंबड्या तयार व्हाव्या ही एक मोठी शर्यत लागलेली असते पोल्ट्री फार्मर्समध्ये. कारण एक जरी दिवस जास्त राहिला मग त्यांचा खाद्याचा खर्च वाढतो, सगळं वाढतं आणि प्रॉफिट मार्जिन कमी होतं. त्याच्यामुळे लवकरात लवकर कोंबड्या तयार व्हाव्यात म्हणून मग त्यांना ते स्टिरॉइड, अँटीबायोटिक, मोठे अँटीबायोटिक त्यांना देतात आणि मग ते 4 ते 6 आठवड्याच्या छोट्या लाईफ स्पॅनमध्ये ती वाढतात आणि ते स्टिरॉइड, तेच अँटीबायोटिक्स आपल्या पोटात जात असतात. अँटीबायोटिक रेझिस्टन्स हे आपण माणसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा शब्द वापरतो की काय ही अँटीबायोटिक्स दाद देत नाहीत. मॅडम या विषयावर माझ्यापेक्षा जास्त बोलू शकतील, पण मी तुम्हाला सांगते, मी स्वतः अनुभवलेलं आहे की अँटीबायोटिक रेझिस्टन्स आज प्राण्यांमध्येही तेवढाच आलेला आहे. कारण गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये शेळ्यांमध्ये PPR म्हणून एक मोठी साथ आली रोगाची. त्या रोगामध्ये आम्ही साधी अँटीबायोटिक जी सुरुवातीला आम्ही वेटरनरी प्रॅक्टिसमध्ये वापरतो ती अँटीबायोटिक आम्ही वापरून पाहिली तर त्या शेळ्यांनी अजिबात प्रतिसाद दिला नाही. आम्हाला अगदी म्हणजे टॅझोबॅक्टम, सल्बॅक्टम ह्याच्यासारखी म्हणजे ज्याची नाव आम्ही फार कधी वेटरनरी प्रॅक्टिसमध्ये जी अँटीबायोटिक कधी वापरतही नव्हतो ती आम्हाला अँटीबायोटिक वापरावी लागली. दुसरं, मी जेव्हा पाळीव प्राण्यांच्या क्षेत्रामध्ये काम केलं त्यावेळेला आम्हाला दिसलं की आजकाल जनावरांमध्ये गोचिडचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. मला आठवायचं लहानपणी जेव्हा आमच्या गावामध्ये गुरं अशी चरायला जायची तेव्हा त्यांच्या अंगावर गायबगळे किंवा कॅटल इग्रेट बसायचे आणि त्यांचे ते सगळं ते गोचिड टोचून खायचे. परंतु मग मी त्यांना विचारलं लोकांना की तुम्ही चरायला सोडत नाही का? ते काही लोक म्हणतात आम्ही सोडतो तरी गोचिड वाढत आहेत. मग मला शंका आली की कॅटल इग्रेटची संख्या कमी झाली आहे का? तर अशा पद्धतीचे हे खूप एक तर चराऊ पूर्ण नष्ट झाली, जनावरं आत आली आणि मग ती गोचिड काढून टाकण्यासाठी केमिकल फवारणी अनिवार्य ठरली, जे आजपर्यंत जे गाय बगळे करत होते आणि जनावरं चरत होती. म्हणजे एका बाजूला आपण हे करतोय की बाबा विकास करतोय आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या परिसंस्थेमध्ये जे घटक आहेत तेच आपण नष्ट करायला निघालेलो आहे. महाराष्ट्रात जशी ही समस्या झाली की चराऊ पूर्ण नष्ट झाली तशी ती राजस्थानमध्ये झाली. राजस्थानमध्ये मी मध्यंतरी ते कॅमल कर्मा म्हणून एक पुस्तक वाचलं. त्याच्यामध्ये मी तिथे स्वतः जाऊन आले मी, तर बघितलं की भूगर्भातल्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा करून त्यांनी बारमाही शेती हा नवीन प्रकार त्यांनी हे केला. आजपर्यंत फक्त पावसाच्या पाण्यावर शेती हाच प्रकार राजस्थानमध्ये होता, परंतु बारमाही शेतीमुळेच उंटांसाठी असलेलं चराऊ जे क्षेत्र होतं ते अतिशय आक्रसत गेलं आणि उंटांची संख्या राजस्थानमध्ये खूप कमी झाली. एक जर्मन पशुवैद्यक बाई होत्या इल्से कोहलर रोलेप्सन नावाच्या, त्यांनी या गेली 25 वर्ष त्या ह्या उंटांवर काम करतात आणि लोकांना सांगतात की उंट बचाव अभियान त्या स्वतः करतात. कारण जर उंट म्हणजे कमी झाले आणि हे जर भूगर्भातली पाणीचा उपसा चाललाय ते जर पाणी कमी झालं तर मग पुढे काय, याचं उत्तर कोणाकडेच नाही आहे आज. आणि हे जर पाणी कमी झालं आणि उंट कसं आहे की त्या अभावग्रस्त परिस्थितीमध्ये तग धरून राहणारा प्राणी आहे आणि अशा अभावग्रस्ततेत तग धरून तिथली काटेरी झुडपं घेऊन औषधी दूध निर्माण करणारं कोणतंही यंत्र आपण प्रयोगशाळेमध्ये बनवू शकणार नाही. तर ह्या ज्या पाळीव प्राण्यांच्या आजपर्यंत आपण कसं म्हणत होतो की पर्यावरण म्हणजे काय, सकाळपासून आपण ऐकलं की पर्यावरण म्हणजे जंगल लावा, त्याचं संरक्षित क्षेत्र निर्माण करा, त्याची एक बॉर्डर तयार करा. तर मला असं वाटतं की पाळीव प्राणी हाही पर्यावरणाचा एक घटक आहे आणि या दृष्टीने आपण कधीही पाळीव प्राण्यांकडे बघितलंच नाही. ह्याचं एक उदाहरण असं आहे की भरतपूर राष्ट्रीय उद्यानामध्ये जेव्हा ते राष्ट्रीय उद्यान डिक्लेअर झालं तेव्हा तिथे पाळीव प्राण्यांना चराऊ बंदी केली आणि त्याच्यानंतर त्याच्या आधी कसं होतं, तिथे म्हशी यायच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या आणि त्या पाण्यामध्ये डुंबत राहायच्या त्या म्हशी आणि आजूबाजूच्या पाणवनस्पती खायच्या. त्या म्हशींना चराऊ बंदी केल्याच्या नंतर त्या पाणवनस्पतींची अनिर्बंध वाढ झाली आणि तिथे जे सायबेरियन क्रेन यायचे त्यांचं जे अन्न कंदमुळं होतं त्या पाणवनस्पतींच्या अनिर्बंध वाढीमुळे ती कंदमुळांची वाढ कमी झाली आणि किंवा त्यांना ती कंदमुळं खोडून काढणं अवघड झालं आणि त्याच्याबरोबर असं म्हणजे म्हशींना चराऊ बंदी करणं आणि सायबेरियन क्रेनची संख्या कमी होणं हे एकाच वेळेला घडत गेलं.
तर अशा पद्धतीने आपण पर्यावरणाचा म्हणजे खूप म्हणजे मी त्या विषयातली काही एवढी अभ्यासक नाही आहे, मला वाटतं देऊळगावकर सर वगैरे ह्या विषयावर जास्त चांगलं बोलू शकतील, पण मला एकांगी आपण विचार केला किंवा मी नॅशनल पार्कमध्ये असा एक अनुभव घेतला की लोक जी गव्हाणी घुबडं असतात ते रोज 1 का 2 घुबडं पकडून माझ्याकडे आणायचे. खरं तर पक्ष्यांमध्ये 2 प्रकार असतात. एक शहरी पक्षी असतात की जे शहरातच राहणार, माणसाच्या सोबत राहणार, आणि काही पक्षी हे जंगलात राहणार. ही जी गव्हाणी घुबडं असतात छोटी असतात ती, आणि जे माणूस जिथे असतो म्हणजे ते उंदीर म्हणजे त्यांना पाहिजेत. माणूस हे म्हणजे काहीतरी घाण असणार, कचरा असणार आणि थोडेफार उंदीर निर्माण होणार. हे गव्हाणी घुबडं दिवसाला 1 उंदीर मारतात, परंतु लोकांना तिथे ते आवाज करतात, विष्ठा टाकतात, ते लोकांना आवडत नाही. आणि मग ते घुबडं घराच्या बिल्डिंगच्या आजूबाजूला जर कुठे घरटं बनवलं असेल ते पकडायचे आणि आमच्याकडे आणून द्यायचे. मग आम्ही तर काय त्यांना पुन्हा नॅशनल पार्कमध्ये सोडायचो, पण ते पुन्हा कुठे जायचे, काय करायचे, कारण त्यांचं जे घर आहे ते मनुष्य वस्तीतच आहे हे आपण कधी समजून घेतलं नाही. काही प्राण्यांची संख्या कमी होते, पण काही प्राण्यांची संख्या खूप वाढते. आता जसं म्हणजे मी मगाशी सांगितलं की पर्यावरणाचं एक घटक काम करत नसला की पूर्ण साखळी नष्ट होते. कुबल साहेबांनी सांगितलं, मधमाशांचं उदाहरण दिलं. मधमाशा या इतक्या आवश्यक आहे शेतीच्या पॉलिनेशनमध्ये, म्हणजे अतिशय महत्त्वाचा घटक आहे. मी मध्यंतरी एका कृषी विद्यापीठात गेले होते, तर कृषी विद्यापीठामध्ये एक मधमाशांचं मोठं पोळं त्यांच्या त्या सेंट्रलच्या एकदम गेटलाच लागलं होतं आणि कोणीतरी खूप मोठे पाहुणे येणार होते म्हणून रंगरंगोटी चालू होती. तर त्यांनी त्या मधमाशांच्या पोळ्यावर चक्क केमिकल फवारणी केली आणि सगळ्या मधमाशा मरून खाली पडल्या. ही माझ्या डोळ्यासमोर घडलेली घटना. म्हणजे मला असा प्रश्न पडला की जो शेतीसाठी इतका आवश्यक कीटक आहे त्याच्याबद्दल कृषी विद्यापीठांमध्ये जर इतकी अनास्था असेल तर सर्वसामान्य लोकांनी काय करणार आहेत. म्हणजे बाकीचा आपला वाघ वाचवा हे कळतं, बाकी माळढोक वाचवा, गिधाडं वाचवा हे आपल्या सगळ्यांना कळतं, पण मधमाशा वाचवा हे कोणाला कळणार आहे. आणि म्हणजे त्यांचं नेमकं सेन्सस किंवा काय प्रकार कसा प्रकारे करतात ते मला माहिती नाही, पण मधमाशांच्या शेतीचा किंवा दुष्काळाचा आपण ज्या संबंध म्हणतो तेव्हा कुठेतरी हे पॉलिनेशनमध्ये मदत करणारे कीटक ह्यांची जी संख्या, फुलपाखरं ही पर्यावरणाची एक इंडिकेटर आहेत. म्हणजे जर शहरामध्ये प्रदूषण जर वाढलं तर फुलपाखरं लगेच कमी होतात. म्हणजे त्या जर चांगलं पर्यावरण असेल तर तुम्हाला फुलपाखरं दिसतात. आणि फुलपाखरं अंडी कुठे घालतात, छोटी छोटी रुईसारखी जी झुडपं असतात त्याच्यावर अंडी घालतात. काही आपण म्हणतो की झाडं लावा हे सगळ्यांना कळतं, पण रुईसारखी छोटी झुडपं कोण लावणार. म्हणजे विकासाच्या प्रक्रियेत झाडांचं जिथे स्थान नष्ट झालंय तिथे छोट्या गवताचं किंवा रुईसारख्या छोट्या झाडांचं हे स्थान कुठे राहिलंच नाही आहे. म्हणजे ही झाडं, झुडपं, गवत आणि म्हणजे प्राणी हे सगळे आपल्या एकसंध असे पर्यावरणाचे घटक आहेत. या दृष्टीने आपण याच्याकडे कधी बघितलंच नाही. प्राण्यांची संख्या कमी होणं हे असंतुलन आपण समजू शकतो, पण आता काही प्राण्यांची आणि पक्ष्यांची अतिरेकी संख्या वाढतही चालली आहे. म्हणजे मुंबईतलं उदाहरण तुम्हाला दिलं तर कबुतरांचं एक उदाहरण देता येईल. कबुतरांची संख्या आज मुंबईमध्ये इतकी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे फुफ्फुसासारखे आजार आपल्या मुंबईमध्ये जास्त प्रमाणात होत आहेत. किंवा मी तर म्हणेन की भटक्या कुत्र्यांची जी संख्या अतोनात वाढलेली आहे तेही एक प्रकारचं पर्यावरणाचं असंतुलनच आहे. कारण मध्यंतरी माझ्याकडे एक शेतकरी गाय घेऊन आला होता आणि त्या गाईला असं तोंडातून लाळ गळत होती, लोकांच्या अंगावर धावून जात होती. मी त्याला म्हटलं, ताबडतोब म्हटलं तू दूर हो त्या गायीपासून, तिला बांधून ठेव, 2 दिवसात ती रेबीजनी गाय जाणार. तर दुसऱ्या दिवशी ती गाय रेबीजनी गेली. म्हणजे गायी गुरांमध्ये जो आजपर्यंत कधी रेबीज फारसा कधी आढळत नव्हता तर तिथे रेबीज आज दिसतोय आपल्याला. म्हणजे पुढच्या काही वर्षामध्ये रेबीजने मृत्यू होण्याच्या, माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये रेबीजने मृत्यू होण्याच्या घटना खूप वाढणार आहेत. रेबीजचा विषय निघाला तर आपण झुनॉटिक डिसीजेसबद्दलही बोलू शकतो. झुनॉटिक डिसीज म्हणजे जे प्राण्यांकडून जे माणसाला होतात त्यांना झुनॉटिक डिसीज म्हणतात. तर गेल्या काही वर्षात आपण असं बघितलंय की स्वाईन फ्लू असू दे, बर्ड फ्लू असू दे, ह्या रोगांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्याचा उपाय म्हणजे आपण आता बोलणार तर शाश्वत विकासाला पर्याय नाही. या सगळ्या प्राण्यांचा, पक्ष्यांचा, छोट्या कीटकांचा आणि झुडपांचा विचार करूनच आपल्याला ह्याच्यापुढे आपला जो काही विकास असेल तो साधण्याची गरज आहे. पर्यावरणाचं असंतुलनावरती खूप मोठे लोक बोलतील, तर पण माझ्यापुरतं पर्यावरणाचं असंतुलन मला अशा गोष्टी ज्या बिबट्याच्या पिल्लाचे डोळेही उघडले नाहीत, त्या पिल्लाचा आम्हाला स्पर्श करायला तर त्या स्पर्शामध्ये मला पर्यावरणाचं असंतुलन दिसलं.
गिधाडाचं एक पंख तुटलेलं विमानाचा, त्याला गिधाडाला धक्का लागला होता आणि ते आरे कॉलनीत जखमी होऊन पडलं होतं. त्याच्या जखमेमध्ये किडे पडले होते. तर त्या गिधाडाच्या तुटलेल्या पंखामध्ये मला ते पर्यावरणाचं असंतुलन दिसलं. आणि ज्या शेतकऱ्याची गाय रेबीजने मृत झालेली आहे त्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये मला पर्यावरण असंतुलन दिसलं. थँक्यू व्हेरी मच. वन्यजीव आणि वन्यजीव आणि मानव संघर्ष हे जे काय आपण म्हणतो त्याला किती वेगवेगळ्या किनार असू शकतात, किती वेगवेगळे पैलू असू शकतात हे आपल्याला समजलं. म्हणजे मानव एवढा लोभी आहे की आपण तात्कालिक कारणासाठी काहीतरी करायला जातो आणि त्याचे दीर्घकालीन परिणाम कसे आपल्याला भोगावे लागतात हे त्यांनी सांगितलं. पुढचं जे विषय आहे ते डॉक्टर कामाक्षी भाटे मांडणार आहेत. त्यांचा विषय आहे की पर्यावरणीय असंतुलनाचा आरोग्यावर होणारा परिणाम. त्या KEMमध्ये सामाजिक वैद्यक विभागामध्ये काम करतात. गेली 4 वर्ष मुंबई, म्हणजे किमान मुंबईकरांना तरी नक्की माहिती असेल राईट टू पी आंदोलनाबद्दल. तर त्याच्या मागे जे मार्गदर्शन करणारी ज्या व्यक्ती आहेत काही, त्यापैकी एक मॅडम आहेत. आणि मी जेव्हा त्यांना हा विषय सांगितला तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न होता की पर्यावरण आणि आरोग्याचा परिणाम म्हणजे हे वेगळं असं मांडताच येणार नाही. म्हणजे आपण असा विचार करतो की प्रदूषणाचा आरोग्यावर परिणाम होतो आहे किंवा काय म्हणजे पाण्यामध्ये काही रसायनं मिसळत आहेत आणि त्यामुळे आजार वाढत आहेत. तर त्यांचा अप्रोच असा होता की प्रत्येक आजार म्हणजे त्यांच्याकडे येणारे प्रत्येक रुग्णाचा कोणताही जो आजार असेल त्याच्यामागे पर्यावरण हा घटक असतोच, प्रत्यक्ष असतो किंवा अप्रत्यक्षरित्या असतो. आणि पर्यावरणीय असंतुलन हे केवळ प्रदूषणापुरतं मर्यादित ठेवता येणार नाही. तर ते कसं मर्यादित ठेवता येणार नाही हे आपण मॅडमकडूनच समजून घेऊया. नमस्कार. लोकसत्तानी या इतक्या इम्पॉर्टंट सेमिनारसाठी मला बोलवलं त्याचा मला आनंद वाटतो. कारण खरं तर तसं रूढ अर्थाने मी काही पर्यावरणवादी नाही आहे, पण तरीसुद्धा त्यांनी ते कन्सिडर केलं. पर्यावरणाचा आरोग्यावर परिणाम मी असं म्हणू शकते की एखाद्या टेबलमध्ये किंवा एखाद्या प्रेझेंटेशनमध्ये सांगता येणार नाही, असं मी तिला आधीच म्हटलं होतं. कारण असा काही सिस्टमॅटिक अभ्यास झालेला नाही की हे पर्यावरणाचं असंतुलन आहे हे कारण आणि हे असं झालेलं आहे, असं कुठेही अभ्यास असे झालेले नाही आहेत. काही वेळा आता भोपाळ गॅस ट्रॅजेडी झाली तर फुफ्फुसांवर काय परिणाम झाला असा अभ्यास KEMमध्ये झाला होता. किंवा मग परंतु असे सिस्टमॅटिक अभ्यास की मुंबईमध्ये अमकं होतंय तर त्याचा काहीतरी कशावर परिणाम होतो असे सिस्टमॅटिक अभ्यास झालेले नाहीत. तर मी त्याच्याबद्दल एक असा विचार करते की एजंट, होस्ट आणि एन्व्हायरमेंट याच्याशिवाय कुठलाही डिसीज होऊ शकत नाही. एजंट म्हणजे ज्याच्यामुळे रोग होतो, होस्ट म्हणजे ज्याला रोग होतो आणि एन्व्हायरमेंट म्हणजे ज्याला पर्यायाने आपण पर्यावरण म्हणतो ते, ह्यांचं इंटरॅक्शन चालू असतं. तर पर्यावरण काय करत असतं म्हणजे बिघडलेलं पर्यावरण काय करत असतं की ते होस्टला वीक करत असतं, त्याची इम्युनिटी कमी करत असतं आणि जे एजंट आहे किंवा जे रोग निर्मिती करणारे एजंट्स आहेत त्यांना ते जास्त बळकट करत असतं आणि पर्यायाने रोगनिर्मिती होत असते. आपण जागतिक डेव्हलपमेंटच्या अशा एका टप्प्यावर आहोत की जे जागतिक स्तरात म्हणजे गेल्या 200 वर्षामध्ये शहरीकरणाचं जे प्रमाण आहे ते 5 पासून 50% झालेलं आहे. यापैकी केवळ 4 दशकामध्ये ते 25 पासून 50% झालेलं आहे आणि आता आपल्याला माहिती आहे की पुढच्या 15 वर्षामध्ये ते 75% होईल. आता आज जर बघायला गेलं तर महाराष्ट्राचं शहरीकरणाचं प्रमाण साधारणतः 44% आहे आणि त्यापैकी 37% ही लोकवस्ती जी आहे ती मुंबईसारख्या ठिकाणी आहे, म्हणजे मोठ्या शहरामध्ये आहे. तर जी लहान गावं होती ती मोठी, म्हणजे लहान गावं होती ती शहरं झाली आणि लहान शहरं होती ती मोठी गावं झाली. तर त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न हा लहान गावांचा आणि शहरांचा काही फार लांबचा राहिलेला नाही आहे. आज आरोग्याचा अहवाल काय म्हणतो महाराष्ट्राचा की बालमृत्यू प्रमाण कमी झालेलं आहे
अंडर 5 मृत्यू प्रमाण कमी झालेलं आहे आणि माता मृत्यू प्रमाण कमी झालेलं आहे. पण इथं जर आपण बघायला गेलो तर माता मृत्यू प्रमाण पूर्णपणे कमी झालेलं नाही. आपण मिलेनियम डेव्हलपमेंट गोलचं बघितलं, आपण बरेच मागे आहोत. फॉर एक्झाम्पल, आपण जर डेव्हलप देशामध्ये बघितलं तर आपण 50% मागे आहोत. तर इतकं आपण, आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मुलींचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये 883 इतकं आहे, म्हणजे ते खूप कमी आहे. आणि मुंबईचं प्रमाण मी नंतर तुम्हाला सांगते. तर आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात किती खर्च होतो बाबा आरोग्यावर, तर केवळ 2.5% हा एवढा खर्च होतो. आणि जास्तीत जास्त इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च असतो. तर आरोग्यावर एकतर खर्च कमी होतो आणि पर्यावरणाचा ऱ्हास होतो. त्याच्यामुळं काय काय झालेलं आहे, तर आता मुंबईची प्रति घनमीटर जर आपण बघितलं तर लोकसंख्या सतत वाढते आहे. म्हणजे त्याचं असं आहे की मुंबईची वाढ प्रति घनमीटर जी आहे ती महाराष्ट्रापेक्षा डबल आहे आणि पूर्ण देशापेक्षा 2.5 पट आहे. इतकं शहरीकरण होण्याची विविध कारणं आहेत. त्यापैकी औद्योगिकरण, पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे पावसाची अनियमितता, गरीब लोक इकडे भूकमारीच्या भीतीने येतात आणि जातीय ताणतणाव याच्यामुळे येतात. तर ते राहतात कुठं, तर ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की झोपडपट्टीमध्ये आणि बकालवस्त्यामध्ये. तर बकालवस्ती हा असा एक शब्द आहे BMCमध्ये की जिथं ती अनधिकृत आहे, म्हणजे जिथं मग कुठलीच सेवा, आरोग्य सेवा नाही किंवा इतर स्वच्छतेच्या सेवा सुद्धा तिथं पुरवल्या जात नाहीत. तर मग म्हणजे यांचं एक असं उदाहरण देते मी तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये 93% महिला हॉस्पिटलमध्ये डिलिव्हर होतात, पण मुंबईमधल्या बकालवस्तीतल्या आणि झोपडपट्टीतल्या महिलांचं 22% हे घरात डिलिव्हर होते. म्हणजे मुंबईमध्ये असून इथे 26 हॉस्पिटल्स आहेत, मॅटर्निटी होम, जे फ्री आहेत, जिथं 5 मेडिकल कॉलेजेस आहेत, जिथे 18 पेरिफरल हॉस्पिटल्स आहेत, आणि तरी महिला घरी डिलिव्हर होते. का, तर ती या वस्तीमध्ये राहत असते, तिला कोणी घेऊन जाणारं नसतं दवाखान्यापर्यंत. म्हणजे आपण परवाच्याच न्यूजमध्ये ते सतत बघत होतो की एक महिला ह्याच्यामध्ये देवळामध्ये डिलिव्हर झाली. पण वस्तीमध्ये सुद्धा घरामध्ये डिलिव्हर होण्याचं प्रमाण, आणि हेच कारण आहे की कुठलीही टॅक्सी किंवा रिक्षा त्यांना घेऊन जात नाही आणि म्हणून ती महिला घरी डिलिव्हर. हे पर्यावरणाचाच भाग आहे असं मी म्हणते की ह्या वस्त्यांमध्ये त्यांचं राहायचं असतं, ते बाहेरपर्यंत पोहोचू शकत नाहीत. आणि पेरिफेरीमध्ये आपल्याला इतके हॉस्पिटल्स आहेत, इतके दवाखाने आहेत, इतके मॅटर्निटी होम आहेत, पण आता आणखीन एक म्हणजे अशा बकालवस्तीमध्ये राहिल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचं, म्हणजे आता सार्वजनिक आरोग्य सेवा नाहीत, सार्वजनिक स्वच्छतेच्या सेवा नाहीत, शौचालयाचं नाही. तर त्याच्यामध्ये असं एक आहे की मी तुम्हाला एक उदाहरण देते की बकालवस्ती आणि झोपडपट्टीमध्ये राहणे फार 2 वेगळ्या कशा आहेत. तर तरी सुद्धा की महाराष्ट्रनगर झोपडपट्टीमध्ये एक पूर्ण शौचालय खाली गेलं, आणि तर तुम्ही न्यूजमध्ये वाचलं असेल की एका महिलेसकट ते पडलं. तर ते शौचालय पूर्णपणे बंद केलेलं आहे, पण अजून शौचालय नवीन निर्माण नाही केलेलं आहे. तर तिथले 200 जण कशामध्ये जातात, तर तिथे असणाऱ्या मोबाईल ह्याच्यामध्ये जातात, आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारचे पोटाचे रोग आणि डायरिया अशा तऱ्हेचे रोग होतात. ऐतिहासिकदृष्ट्या सर्वकडे सुद्धा जिथं जिथं डेव्हलपमेंट झालेली आहे तिथं तिथं श्रीमंत लोकांनी अपोज केलं. म्हणजे की पब्लिक जो सर्व्हिसेस असतात किंवा पब्लिक हेल्थ सर्व्हिसेस असतात ते गरीब लोकांच्यापर्यंत का, आम्ही टॅक्स पेयर आहोत अशा तऱ्हेने त्यांची दृष्टी असते. तर ऐतिहासिकदृष्ट्या युरोपियन देशांमध्ये पब्लिक हेल्थकडे बघितलं गेलं आणि ते लोक म्हणाले की ह्यांना कशाला द्यायचं, ह्यांना कोणी बोलवलं इथे, अशाच तऱ्हेने त्याच्याकडे बघितलं जातं. सॅनिटेशन ऍक्ट आणि पब्लिक हेल्थ ऍक्ट या सगळीकडे जगामध्ये त्याला अपोज झाले, तसंच आपल्या देशामध्ये झालेलं आहे. तर अशा कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांना खूप दाटीवाटीने राहायला लागतं, आणि दाटीवाटीने राहिल्यामुळे कित्येक रेस्पिरेटरी डिसीजेस होतात. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे डिसीजेस जे आहेत ते आहे ट्युबरक्लोसिस. ट्युबरक्लोसिसचं प्रमाण देशामध्ये खूप जास्त आहे. आपल्या देशाला ट्युबरक्लोसिसची राजधानी म्हटलेलं आहे, जगातली राजधानी म्हटलेलं आहे, आणि महाराष्ट्रामध्ये ते ट्युबरक्लोसिसचं प्रमाण जास्त आहे. आणि त्यापैकी मुंबईमध्ये त्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे, आणि ज्याला MDR TB ज्याला म्हणतात, मल्टी ड्रग रेझिस्टंट TB, आणि XDR TB ज्याला म्हणतात, एक्स्ट्रीमली ड्रग रेझिस्टंट TB, ह्याचं दोन्हीचं प्रमाण मुंबईमध्ये खूप जास्त आहे.
आणि हे लोक दाटीवाटीने राहत असल्यामुळे एकमेकांमध्ये हे पसरण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. तर आणखीन एक त्याच्या मागचं असं कारण आहे की या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना शौचालय पण नसतात आणि जे मगाशीच मी जे सांगितलं तर जेनायटल हायजीन हे मेंटेन होत नाही. तर जेनायटल हायजीन मेंटेन नाही झालं तर काय होईल, तर STDs ज्याला सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस, आपण असं म्हणू सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस काय अनहायजीनमुळे होत नाहीत, पण आपल्या डोक्यात एक असं नसतं की सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस, ऑल सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस आर नॉट व्हर्नेरियल डिसिजेस. म्हणजे फक्त इव्हन घाणीमुळे, अस्वच्छतेमुळे सुद्धा वाईट डिस्चार्ज होतो आणि त्याच्यामुळे सुद्धा एखादी व्यक्ती HIV इन्फेक्शनला प्रोन होते. तर अशा ह्या ज्या व्यक्ती असतात, आपल्या मुंबईमध्ये सगळ्यात मोठी जर म्हणजे इंडस्ट्री ह्याची आहे, वेश्या व्यवसायाची आहे आणि त्याच्यामध्ये 50 ते 60% वेश्या या HIV पॉझिटिव्ह आहेत. आणि जिथं STDsना ट्रीटमेंट असत नाही तिथं प्रोन टू HIV इन्फेक्शन असतं. ज्या व्यक्तींना HIV इन्फेक्शन असतं त्यांच्यामध्ये ट्युबरक्लोसिसचं प्रमाण फार जास्त असतं. आणि आपल्याकडे असे XDR किंवा मल्टी ड्रग रेझिस्टंट TB आहेत मुंबईमध्ये आणि ते मोठ्या प्रमाणावर आहेत आणि थुंकण्याचं प्रमाण इतकं आहे की जे HIV पॉझिटिव्ह आहेत ते सगळे कॅरियर होतील XDRचे आणि MDRचे. तर अशी परिस्थिती आहे. सगळ्यात जास्त डेंग्यूचं प्रमाण आपल्या देशामध्ये कुठं तर असेल तर ते मुंबईमध्ये आहे आणि सगळ्यात जास्त डेंग्यूचे मृत्यू मुंबईमध्ये झालेले आहेत. आणि आपल्याला असं वाटत असतं की डेंग्यू नवीन रोग आहे का, किंवा मलेरिया कसं काय आता शहरी मलेरिया झाला. कारण आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होतो त्यावेळेस असं मानलं जायचं की मलेरिया हा खेड्यातला रोग आहे. पण नंतर गेल्या 15 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये एक नोट द्यायला लागलो की व्हॉट इज अर्बन मलेरिया. तर अर्बन मलेरियाची संकल्पना अशी झाली की जिथं मोठ्या प्रमाणावर जे कन्स्ट्रक्शन सुरू झालं तेव्हा मोठ्या मल्टीस्टोरी बिल्डिंग जेव्हा बांधायला लागले तेव्हा ते असे तलाव बांधतात बिल्डिंगच्या समोर, त्याच्यामध्ये पाणी साठवून ठेवलं जातं. आता काम काय असतं त्या कन्स्ट्रक्टरचं किंवा कॉन्ट्रॅक्टरचं की तिथे गप्पी मासे सोडायचे आणि त्या आजूबाजूला फवारणी मारून घ्यायची आणि जे कोणी वर्कर्स असतात तिथेच राहणारे त्यांना जर ताप आला तर लगेच त्याचं ट्रीटमेंट करून घ्यायचं. ह्या सगळ्या गोष्टी मोफत असतात पण त्याच्यावर वेळ कोण घालवणार, अशा तऱ्हेने त्याच्याकडे दृष्टिकोन असतो. आणि ते गप्पी मासे सोडले जात नाहीत, त्याच्यावर फवारणी करून घेतली जात नाहीत आणि ताप आलेल्या त्या म्हणजे कामगारांवर ट्रीटमेंट होत नाही आणि मोठ्या प्रमाणावर मलेरिया आपल्या मुंबईमध्ये पसरला. आणि ज्याला अर्बन मलेरिया असं जे टायटल मिळालं ते केवळ मुंबईमुळे झालेलं आहे. तर ते कसं झालं तर खेड्यापाड्यातून आलेल्या आपल्या ज्या वर्कर्स होते त्यांच्या शरीरामध्ये आधीच मलेरियाचे जंतू होते आणि मलेरियाचा जो डास असतो ज्याला एनाफिलिस डास म्हणतात तो केवळ स्वच्छ पाण्यावर राहतो. आणि स्वच्छ पाणी तुम्ही रेडीमेड प्रोव्हाइड केलं, तिथे असे कामगार आहेत ज्यांच्या शरीरामध्ये मलेरियाचे जंतू आहेत, मग तिथं मोठ्या प्रमाणावर डास निर्माण झाले. त्यांनी ह्यांचा चावा घेतला आणि त्यांचा चावा घेतला आणि मलेरिया मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये पसरला आणि हाहाकार झाला की मलेरियाने कसे काय डेथ्स होऊ शकतात. तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे बरेच रोग पुन्हा आले ज्याच्यामध्ये डेंग्यू आहे, कॉलेरा आहे, लेप्टो आहे आणि ज्या मगाशी जे मॅडमनी म्हटलं की भटक्या कुत्र्यांचा जो मोठा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे लेप्टोस्पायरोसिस असा काही पसरला मुंबईमध्ये एक की कशामुळे होतो काय होतो हे कळायच्या आत खूप वेळेला मृत्यू आले. लोकांना वाटायला हे नवीन रोग आहेत का, चिकनगुन्या नवीन आहे का, डेंग्यू नवीन आहे का, हे खूप जुने खूप वर्षापासूनचे रोग होते पण आता पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे ते पुन्हा एकदा सरफेसवर आलेले आहेत. आता म्हणजे श्वसन रोगावर असं म्हटलं जातं की मुंबईमध्ये श्वसन रोग खूप मोठ्या प्रमाणावर आहेत आणि मगाशी जे मॅडमनी सांगितले की कबुतरांच्यामुळे सुद्धा. तर अस्थमाचं प्रमाण मुंबईमध्ये खूप वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक असं कारण आहे की मोठ्या मोठ्या जेव्हा बिल्डिंग होतात तेव्हा कलर करायला पूर्वी जसा ब्रश वापरला जायचा तसा ब्रश वापरला जात नाही आणि स्प्रेनी कलर होतो. कारण 2 दिवसामध्ये पूर्ण बिल्डिंग 10 दिवसामध्ये पूर्ण बिल्डिंग ही कलर करायची असते.
त्याच्यावर ताडपत्री का अंतरली जाते, तर बाहेर तो कलर जाता कामा नये, पण तिथे जी व्यक्ती असते त्याच्या नाका तोंडात पोटात तो कलर जात असतो. आणि स्प्रे करताना त्याला जो मास्क लावायला लागतो तो काही तो दिवसभर लावून बसू शकत नाही. तर त्याच्यामध्ये जो असणारा लेड आहे तो लेड पॉइझनिंग फार मोठ्या प्रमाणावर अशा तऱ्हेने काम करणाऱ्या लोकांमध्ये, आणि मोठे मोठे गणपती बनवणारे आणि जो स्प्रेनी बनवतात गणपती, अशा व्यक्तींमध्ये सुद्धा लेड पॉइझनिंग फार मोठ्या. लेड पॉइझनिंगनी काय होतं, एक तर किडनी खराब होते आणि दुसरं म्हणजे अनिमिया पसरतो, म्हणजे रक्त पांढरी होते, म्हणजे व्यक्ती खूप वीक होते. आता अनिमिया झालेल्या व्यक्तीला कुठलेही रोग सहज होतात. तर ह्याच्यामध्ये म्हणजे आता आपण नवीन एक स्प्रेचं मशीन घेतलं, 2 दिवसात तो संपवलं, पण तो स्प्रे सगळा त्या शरीरामध्ये गेलेला आहे. पण अशा तऱ्हेचा सिस्टमॅटिक कुठे स्टडी झाला नाही की बाबा स्प्रे करणाऱ्या वर्कर्समध्ये कसं काय आपण हे थांबवू शकतो. त्यामुळे मी त्यांनी जेव्हा प्राजक्ताने मला विचारलं तेव्हा मी सांगितलं की मला असं वाटतं कुठंतरी की मल्टीसेंट्रिक स्टडीज झाले पाहिजेत आणि वेगवेगळ्या लोकांनी एकत्र येऊन हे स्टडी केले पाहिजेत. असं नाही आहे की कोणीतरी फक्त 30 लोकांचा स्टडी करायचा, हो हो तसं होतं असं म्हणायचं, असा उपयोग नाही. मग कोणते दुसरं म्हणतं की नाही आमचं स्प्रे मशीन जरा वेगळं आहे त्याच्यामुळे हे असं होणार नाही. ॲक्सिडेंट हे पर्यावरणाचा भाग आहेत की नाही, मी असं मानते आहेत. म्हणजे हेल्थ इश्यू आहे की नाही तर तो आहे, कारण ॲक्सिडेंट झाल्या तो दवाखान्यात येतो. तर मुंबईमध्ये 9 तरी कमीत कमी रेल्वे ॲक्सिडेंटनी लोक रोज मरतात आणि साधारणतः 20 ते 22 लोक रोड ॲक्सिडेंटनी केवळ मुंबईमध्ये मरतात. तर भारतामध्ये सुद्धा ते फार मोठं प्रमाण आहे. असं म्हणतात की ॲक्सिडेंट, रोड ॲक्सिडेंट कॅपिटल आहे आपलं देश, म्हणजे आहे आपण टीबीचं कॅपिटल आहोत, आपण रोड ॲक्सिडेंट कॅपिटल आहोत, जे सगळे प्रिव्हेंटेबल आहेत. म्हणजे हे सगळं आपल्याला थांबवता येण्यासारखं आहे. तर आपण म्हणू की ह्याचा पर्यावरणाशी काय संबंध, तर ॲक्सिडेंटचा पर्यावरणाशी संबंध आहे की नाही, मी असं म्हणते तो आहे पर्यावरणाशी संबंध. तर आता असं म्हणू शकतो की 20% संपूर्ण भारतातले ॲक्सिडेंट्स मुंबईमध्ये होतात. तर मला अशी काळजी वाटते की मुंबईचं म्हणजे ॲक्सिडेंट कॅपिटल झालेलं असेल का, तर हे आपण कसं सोडवू शकतो ह्याच्याबद्दल मला काही जास्त हे नाही आहे. मी असं म्हणू शकत नाही म्हणजे की मला ही सगळी माहिती आहे. पर्यावरणवाद्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन हे कसं आपण पुढे नेऊ शकतो त्याबद्दल आपण चर्चा करू शकतो. थँक्यू. डॉक्टर भाटे मॅडमनी आत्ता जे विचार मांडले कदाचित आपल्याला थोडं की याच्यामागे खरंच पर्यावरण आहे का किंवा काही असं काही वेळेला कन्फ्युजन होऊ शकतं, तुम्हाला वाटू शकतं. त्यातला एक मुद्दा जे त्यांनी माझ्याशी बोलताना सांगितला होता तो असा होता की हे जे सगळे आजार आहेत आपण जे शहराशी निगडीत आहेत ते शहरातल्या लोकसंख्येशी निगडीत आहेत. तर शहरातली लोकसंख्या वाढणं हा पर्यावरण असंतुलनाचा भाग आपल्याला वाटतो का, आणि जर तो वाटत असेल तर हे जे सगळे आजार आहेत ते पर्यावरणीय असंतुलनामुळे आहेत हे आपल्याला मान्य करायला पाहिजेत. आपण फक्त प्रदूषण हा विचार न करता त्याचं व्यापक स्वरूप लक्षात घेतलं पाहिजे. त्यांचं हे जे त्यांनी जो HIV चा मुद्दा मांडला त्याच्याही मध्ये एक त्यांचा जो एक मागचा हेतू होता तो असा होता की शहरामध्ये शहरीकरण जे वाढतं आहे त्यात साहजिकच पुरुषांची संख्या जास्त वाढलेली आहे. हा पर्यावरणीय असंतुलनाचा भाग वाटतो का आपल्याला, आणि जर तो वाटत असेल तर मग HIV ही संकल्पना ही किंवा हा जो आजार आहे तोही आपल्याला पर्यावरणीय असंतुलनाशी निगडीत ठेवला पाहिजे. त्यांचे विचार हे या पद्धतीने आहेत. आणि मला असं वाटतं की आपण प्रदूषणामुळे वेगवेगळे आजार होतात आपण पुस्तकांमध्ये वाचत असतो आणि आपल्याला ते माहिती आहेत, पण त्याच्या पुढे जाऊन काहीतरी विचार करावा असं त्यांना वाटतं आहे. याच्या पुढचा जो विषय आहे तो अतुल देऊळगावकर सर मांडणार आहेत. त्यांची वेगळी ओळख करून द्यावी इथे बसलेल्यांना असं मला वाटत नाही. आणि जेव्हा आपण एकीकडे पर्यावरण प्रेम आणि पर्यावरणवाद असा जेव्हा एक टोकाचं सुरू होतं तेव्हा विवेकवादाची कास धरून पर्यावरणाकडे पाहायला हवं हे त्यांनी वेगवेगळ्या पुस्तकांमधून लेखांमधून आपल्याला दाखवून दिलं. तर याच पद्धतीने पर्यावरण असंतुलन आणि त्याचा समाजावर होणारा एकंदर व्यापक परिणाम याविषयी ते बोलणार आहेत. सगळ्या जगामध्ये म्हणजे भारतापासून सर्व देशांमध्ये सगळ्या भाषात एक गोष्ट कायम सांगितलं जायची आणि ती आपल्या आद्य गुरूंची होती
ती आपण प्राथमिक शाळेत वाचलेली गोष्ट आहे की ते आपले आद्यगुरू ज्या फांदीवर बसले होते ती फांदी तोडायचे. त्यांना शेख चिल्ली असं म्हणून आपण इतिहासामध्ये महान मूर्ख असं ठरवलेलं आहे. पण एखादी सभ्यता समाज पूर्ण याच पद्धतीने वागत असेल तर त्याला काय म्हणायचं हे आपल्याला ठरवायची वेळ आलेली आहे. 2009 साली एक चित्रपट आला होता फॅनी आर्मस्ट्रॉंग यांचा, कदाचित आपल्यापैकी कित्येक जणांना माहिती असेल. त्याचं नाव आहे द एज ऑफ स्टुपिड. हा काळ, प्रत्येक काळाचं वर्णन आपल्याला माहिती आहे. एज ऑफ रिझन, एज ऑफ रेनेसान्स. तर एज ऑफ स्टुपिड असं त्यांनी का म्हटलं, त्यात कल्पना अशी आहे 2050 साली काय होईल हे त्या चित्रपटात दाखवलं होतं. तर दोन्ही ध्रुवांवरचं बर्फ वितळून गेलेलं आहे, ॲमेझॉनचं जंगल शिल्लक नाही आहे, लंडन 3/4 पाण्यामध्ये, असा हाहाकार उडालेला आहे. आणि अशा वेळेला एक संग्राहक, आर्काईव्ह करणारा, पूर्वीचं सगळं वाचत अभ्यास करतोय आणि तो असं म्हणतोय आपल्याला जग वाचवण्याची संधी होती. म्हणजे तो आत्ताचा काळ आहे, पण आपण अतिशय मूर्खपणानं वागलो. आपण सगळे ज्या कालखंडातनं चाललेलो आहोत. तर आत्ता नुकतं गेल्या वर्षीच एक पुस्तक आले, द सिक्स्थ एक्सटिंक्शन. आत्ता जे आपण सगळे जैवविविधतेबद्दल बोलतोय तर असं सांगतायत की इसवी सन 1 पासून आजपर्यंत 25% जैवविविधता नामशेष झालेली आहे. आजपर्यंत पृथ्वीच्या इतिहासात 5 वेळेला जीवसृष्टी नामशेष झाली आणि ही आता 6वी वेळ आहे का, आपण तिकडं चाललोय का, त्यामध्ये हवामान बदल आणि हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आता यामध्ये पर्यावरण असंतुलन हा जेव्हा लोकसत्तेने आपल्याला खूप महत्त्वाचा विषय दिलेला आहे, त्यातलं पर्यावरण या शब्दाचं कसं झालं आहे माहिती आहे का, म्हणजे कुमार गंधर्व निर्गुणी भजनांबद्दल म्हणायचे. निर्गुणीबद्दल काय की जाईल तिथं त्यांना निर्गुणी भजन ऐकवायचे. तर निर्गुणी भजन ही अतिशय अवघड समजायला पण आणि म्हणायला पण आहेत. तर कुमारजी म्हणायचे काय लोकांना सवय होते हळूहळू ऐकायची, म्हणजे काय होतं माहीत नाही पण ते आग्रह करतात आणि मी म्हणतो. ही जी सवय होते ना, तसं पर्यावरण या शब्दाची आपल्याला सवय झालेली आहे ऐकून ऐकून. कधी कधी अतिपरिचयात अवज्ञा म्हणतात तसं पण होतं. आता याची 2 उदाहरणं देऊ की पर्यावरण विषय सर्वांना अगदी सक्तीचा झालेला आहे शालेय पातळीपासून. शिकवायचं कोणी, ज्याच्याकडं काहीही कार्यभार नाही त्याला पर्यावरण. म्हणजे आम्ही शाळेत असताना साधारणपणे 70-75च्या काळामध्ये ज्याला काही येत नाही त्याला जरा शारीरिक शिक्षण पाठवून द्या तिकडं, कवायत फियात करून घेतात. तसं सध्या पर्यावरण शिकवलं जातं शालेय महाविद्यालयाच्या पातळीवर. आता तिथून आपण आपल्या राज्याच्या किंवा देशाच्या कारभाराकडे येऊ. पर्यावरण खातं घ्यायला कोणी उत्सुक असतं काय? मंत्र्यांना तो अपमान वाटतो. म्हणजे 5 वर्षापूर्वी एक दक्षिण आशियाई पाणी आणि स्वच्छता सॅनिटेशनची परिषद इस्लामाबादमध्ये झाली होती आणि त्यावेळेला त्याचं उद्घाटन करायला जे मंत्री येणार होते ते येतच नव्हते. तर नंतर आम्हाला तिथल्या मित्रांनी सांगितलं की ते इतके संतापले होते, म्हणे याच्या एवढा वाईट अपमान कोणताही नाही. का तर त्यांना पर्यावरण खातं मिळालं होतं. साधारणपणे आपल्याकडे अशीच अवस्था आहे. कोणतेही IAS अधिकारी किंवा राजकीय नेते पर्यावरण विभाग घ्यायला सहसा खुश नसतात. आता असं हे जर आपलं वास्तव असेल तर पर्यावरणाच्या संतुलनाकडं आपण आज सकाळपासून जे प्रश्न मांडतोय त्याच्याकडं बघावं कोणी. यामुळे यानंतर गिरीश एक स्वतंत्र परिषद सगळ्या नेत्यांची घ्यायला पाहिजे. मीडिया आणि राजकीय नेते आणि प्रशासकीय नेते यांचा जोपर्यंत तो अग्रक्रम होत नाही तोपर्यंत आपल्याला काहीही करता येणार नाही. म्हणजे आपण आपल्याला शक्य तेवढं केलंच पाहिजे, पण जोपर्यंत हा देशाचा अग्रक्रम होत नाही, राज्याचा अग्रक्रम होत नाही, मग आपण जे युरोपमध्ये बघतो, प्रगत देशांमध्ये बघतो ते आपल्याकडे येणार कसं? आता साध्या 2-3 गोष्टी आपल्याला सांगतो. दक्षिण आशियामध्ये 2005 पासून असं ठरवलं होतं, ते मिलियन डेव्हलपमेंट गोल आहे म्हणून, सहस्त्रकाचं उद्दिष्ट म्हणून, की शौचालयात जाणाऱ्यांची संख्या झपाट्यानं म्हणजे शक्यतो 0वर आणायची. स्पर्धा फक्त 2 देशांमध्ये म्हणजे बांगलादेश आणि श्रीलंका हे जवळजवळ मुक्तीच्या जवळ गेलेले आहेत, हागणदारी मुक्तीच्या जवळ गेलेले आहेत. स्पर्धा फक्त भारत आणि पाकिस्तानमध्ये 60% का 70%. महाराष्ट्र राज्य तर याच्यापूर्वी खोटी आकडेवारी सादर करायचं, म्हणजे नुसता प्रस्ताव आला की ते हागणदारी मुक्त झालं म्हणायचं, पण त्याचे काय तोटे आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांना माहिती आहे.
पाणी खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषित होते ते त्याच्यामुळं. 1 ग्रॅम विष्ठेमध्ये 1 कोटी विषाणू, 10 लाख जीवाणू आणि 10,000 अंडी असतात. काय पसरतं आणि ते नष्ट होत नाहीत, ते पाण्यातनं सरळ थेट जातात, आपल्यापर्यंत येतात. म्हणजे प्रदूषण फिरून आपल्यापर्यंत कसं येतं. मी गेल्या महिन्यात बेंगलोरला गेलो होतो. बेंगलोरला जे पाणी, सांडपाण्यावर जी भाजी घेतली जाते त्याचं जेव्हा आपण विश्लेषण केलं तर त्या मक्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लेड आढळलं, शिसं आढळलं. ते सगळ्या गोष्टी आपल्याला परत येतात. निसर्गामध्ये असं दूर राहू शकत नाही. मी एक फक्त असंतुलनाचा मुद्दा सांगतोय की आता शौचालय हा मुद्दा इतका सोपा आहे. तसं जर ठरवलं तर फक्त राजकीय नेत्यांनी सांगायचं की तुझ्या गावामध्ये उघड्यावर बसणारे लोक असतील तर मी येणार नाही. नक्कीच या सगळ्या नेत्यांकडे बँका आहेत, कारखाने आहेत, एवढ्या संस्था आहेत, सहजगत्या होऊ शकतं, पण तो त्यांचा मुद्दा नाही. मग काय करायचं असा पुढचा मुद्दा येतो. कोणत्या मार्गाने आपण जाणार आहोत. पाणी या पद्धतीने नष्ट होत असताना आपली जी जल अर्थव्यवस्था आहे त्याचे एक फक्त नजर टाका. दक्षिण आशियाला कूपनलिकेचं अनागोंदीचं स्थान म्हटलेलं आहे, पूर्ण दक्षिण आशिया. डॉक्टर तुषार शहा यांचं त्याच्यावरचं खास संशोधन आहे इंटरनॅशनल वॉटर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे. भारताची कृषी अर्थव्यवस्था 70,000 कोटी रुपयांची कूपनलिकांवर अवलंबून आहे. अंदाजे 3.25 कोटी बोरवेल्स आपल्याकडे आहेत, त्यातले 1 कोटी फक्त गेल्या 10 वर्षात झालेले आहेत. महाराष्ट्राचा सुद्धा आणि हे सगळीकडे बरं का, म्हणजे जे आपल्या राज्यात आहे तेच देशात आहे. म्हणजे हरियाणामध्ये बोरवेल जास्त आहेत, महाराष्ट्रामध्ये सांगली, कोल्हापूर इथं बोरवेल्स जास्त आहेत. याचं कारण असं आहे, जेव्हा आपलं जलव्यवस्थापन आणि पाण्याची व्यवस्था ही सार्वजनिक वाईट असते तेव्हा स्वतःचं बोरवेल घ्यावं वाटतं. जसं सार्वजनिक वाहतूक यंत्रणा वाईट असेल तर आपल्याला स्वतःचं वाहन घ्यावं लागतं, अगदी त्याच पद्धतीने सार्वजनिक जलव्यवस्थापन आपलं अतिशय भिक्कार आहे. भिक्कार. आपल्याकडे पाण्याची गळती ही जवळजवळ 60% आहे. तुम्हाला कल्पना असेल, मी लातूरून आलो, आमच्याकडं 15 दिवसाला आत्ता पाणी येतं आहे कारण परवा पाऊस पडला म्हणून, नाही तर 1 महिन्याला पाणी आलं असतं. पण 60% पाण्याची गळती आहे ना. आपण सगळे आपल्याकडचे नेते जे परदेशात जाऊन येतात ना, ते सगळं काय काय आश्वासने देतात. अहो तिकडे 10% पाण्याची गळती, फक्त 10%. लंडनच्या भूगर्भामध्ये 2000 साली त्यांनी पाहिलं की 25,000 किलोमीटरची पाईपलाईन आहे. त्यांनी ठरवलं टप्प्याटप्प्याने बदलायची आहे, म्हणजे कास्ट आयर्नचे पाईप काढायचे, नवीन पाईपलाईन टाकले. आणि आता त्यांच्या कंट्रोल रूममध्ये कळतं की कुठं लिकेज आहे. आता ते पुढं तिथं एक रोबो बसवतात आणि लिकेज बुजवलं जाईल. आपल्याकडं कसं आहे, जसं कॉन्स्टेबल सगळं पूर्ण न्याय यंत्रणा ताब्यात असते, तसं एक साधा कुठला तरी फिटर वॉल फिरवणारा त्याच्या ताब्यात सगळी यंत्रणा असते. इतक्या मध्ययुगामध्ये जर आपण असू ना तर आपलं कठीण आहे. म्हणजे आपण सगळी इच्छा आकांक्षा करू म्हणून दरवेळेला काय सांगितलं जातंय की आपल्याला 2 पातळ्यांवर बदल घडावे लागतील. 2. पर्यावरण संतुलनाकडे जायचं असेल तर एक तर आपल्याला जीवनशैली आपली पण बदलावी लागणार आहे खूप विचार करून, आणि राज्यकर्त्यांना सक्रिय लोकशाहीत जाऊन भाग पाडलं पाहिजे की याचे उत्तर द्या. म्हणजे 1970च्या दशकामध्ये विद्यार्थी रस्त्यावर अडवून प्रश्न विचारत होते, आमच्याकडे विकास का नाही, आमच्याकडे हे का नाही, आमच्याकडे ते का नाही. आता आपण विचारतो का की स्वच्छ पाणी आम्हाला का मिळत नाही, आम्हाला शुद्ध पाणी द्या, असं आपण म्हणत नाही. आणि जोपर्यंत म्हणणार नाही, निवडणुकांमध्ये जोपर्यंत आपण दारू, मंदिर, मस्जिद, समाज मंदिर मागू तोपर्यंत ते देणं सोपं आहे, असं एका केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे कोणी सांगतील. सक्रिय लोकशाहीमध्ये आपण मागण्या नेमक्या कशा करणार आहोत, त्यामध्ये काळानुरूप आपल्यामध्ये काही सुसंस्कृतता येते का, आधुनिकता येते का, का आपली आधुनिकता फक्त बाह्यांगानं म्हणजे मोबाईलपुरती, व्हॉट्सॲपपुरतीच आहे. आपण आपल्याकडे हे करून विचार करून बघावं. सुसंस्कृत कशाला म्हणता येईल. पॅरिसमध्ये जर तुम्ही रात्री 11 वाजता जरी गेला, पोलीस जरी नसेल तर सिग्नलला लोक थांबतात, कारण ते म्हणतात की हे आमच्यासाठी आहे, हे लोकांसाठी नाही आहे. आपल्याकडं तुम्ही काढून बघा, म्हणजे शहरातले शिकलेले असतील किंवा न शिकलेले असतील, पर्यावरण म्हणजे सरकारनं काहीतरी करावं, झाडं लावा, तुम्ही पाणी द्या, मी काय करणार.
आपल्या कुठल्या शिक्षण संस्थांमधनं बचतीचा संदेश दिला जातो, बचतीला काही प्रोत्साहन दिलं जातं, इन्सेंटिव्ह दिलं जातं. जपान प्लास्टिकचं रिसायकलिंग जे करतं त्याचं प्रमाण ते सांगतात 80% ते 90%. अमेरिकेत नाही. लॉस एंजल्समध्ये जगातला सगळ्यात मोठा म्हणजे जवळजवळ 300 फूट उंच आणि 4 स्क्वेअर किलोमीटरवर पसरलेला कचऱ्याचा महाकाय पर्वत आहे लॉस एंजल्समध्ये. कचऱ्याचं काय करायचं हा प्रश्न येणारच आहे. तर अशा वेळेला कचरा रिसायकल करणं, प्लास्टिक रिसायकल करणं हे जपानमध्ये होतं. आपल्याकडे शाळा कॉलेजेसमध्ये डिझाईन्समध्ये कुठेतरी असं प्रोत्साहन दिलं जातं का? आर्किटेक्चर कॉलेजेसमध्ये की एनर्जी कन्झम्पशन कमी करा. आपल्याला या सिस्टीम्समध्ये पूर्ण बदल करावे लागतील की बचत केलं तर आम्ही त्यांना चांगलं कमिशन देऊ. आपला सध्या सगळ्या एक्सपेन्सेसवर आहे. आपलं डिझाईन काय आहे? आपल्या अर्थव्यवस्थेचं डिझाईन आपण लो कार्बन इकॉनॉमीकडे जायचं असेल, जगाला जायचं आहे, तिकडं जायचं असेल तर हे सगळं बदल करावं लागेल ना. आत्ता जेवायच्या आधी सांगत होते की या भागामध्ये, कुलाबा भागामध्ये सेप्टिक टँकमध्ये 45 फ्लशचं टँक 45 लिटरचं आहे, काही ठिकाणी 20 लिटर. हे बदलायचं कोणी? बरं, आत्ता भारतामध्ये वॉटरलेस युरिनल आहेत, वॉटरलेस टॉयलेट्स आहेत. हे अग्रक्रमावर कधी येणार आहेत का? याचं कारण असं, आणि येणं भाग आहे, अटळ आहे. कारण जगाचा संदेशच 21व्या शतकातला असा आहे की तुम्ही विचार समग्रतेने करायला पाहिजे. हे जे आपण सगळं ऐकतोय, असंतुलन, सकाळपासून पाणी, सगळे जे मुद्दे ऐकतोय, हे याचा माणूस, निसर्ग, पर्यावरण आणि विकास याचं द्वैत जे आहे ते मोडून समग्रतेनं विचार करायला पाहिजे. एक झाड तोडलं तर 3 झाडं लावली पाहिजेत. हा नियम असताना जे पाळत नाहीत त्याचं काय करायचं? पण आपली गंमत अशी आहे की जगात जेवढे काही कायदे नवीन येतात ते सगळे उत्कृष्ट कायदे भारत तातडीनं आणतं इकडं आपल्याकडे, आणि सगळ्यात निकृष्ट त्याची अंमलबजावणी आपल्याकडेच होते. कोणाला शिक्षा होते का हे काढून बघा तुम्ही. आणि ते कडू कारलं कोणाला तोडायचं आहे का? आपल्याकडचं प्रदूषण नियंत्रण मंडळ फक्त प्रदूषणाचं निरीक्षण करते. त्यांनी कधी काही कारवाई केली का बघा. एक भोपाळ झाल्यानंतर आपण बोलतो, पण भोपाळच्या सारख्या कितीतरी छोट्या 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 ट्रॅजेडीज होत असतात. आपण इकडं कुरकुंब असेल, रायगड असेल, या भागातल्या MIDCमध्ये जाताना तुम्ही श्वास घेऊ शकत नाही. तिथल्या लोकांचं काय होत असेल? आपण जिथं माणसांचीच काळजी करत नाही, वन्यजीव, ह्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या शृंखला आहेत जीवसृष्टीतल्या, त्या एक एक करत संपत चाललेल्या आहेत. आणि याचा आपल्याला सगळं भोगावं आपल्यालाच लागणार आहे. आणि आपण त्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आहोत. दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं संशोधन खूप चांगलं होत नाही, म्हणजे अशासकीय पातळीवर सुद्धा. बेंगलोरची एक संस्था आहे अत्री, अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी. त्यांचे सायंटिस्ट हे सदाहरित जंगलामध्ये जाऊन सुद्धा कोणकोणत्या नष्ट होत आहेत, त्यांच्यावर काय परिणाम होतोय याचा अभ्यास करतात. आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं पाण्याचं, हे अभ्यास करून ते सरोवर कसे वाचवायची असे सगळे विचार केलं जातं. आपल्याकडे इंटलेक्च्युअल इनपुट घेऊन, म्हणजे विकास म्हणजे काय, त्यामध्ये पैसा पण आहे, पण इंटलेक्च्युअल इनपुट असला पाहिजे. डॉक्टर श्याम आसोलेकर सारखे इथं जे IITचे तज्ज्ञ आहेत, यांना विचारून आपण विकास करणार आहोत का आपल्या विकासाचं डिझाईन हे फक्त बिल्डर्सनं ठरवलेलं आहे जे सध्या आहे. आणि ते सगळ्यांना, बरं गंमत अशी त्यांना हे कळत नाही की ह्या सगळ्यातनं आपण आपत्ती पेरत जातोय, आपत्तींची पेरणी. यंदाचं वर्ष हे युनायटेड नेशन्सनं आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष, सॉईल इयर म्हणून डिक्लेअर केलं होतं. काय माहिती आहे? कारण हे खूप वर्षापूर्वीच सांगून ठेवलेलं आहे, सेव्ह सॉईल इज मोर इम्पॉर्टंट दॅन सेव्ह ऑइल. जॉर्ज वॉशिंग्टन असं म्हणाले होते, मातीच्या प्रकृतीवर देशाची प्रकृती ठरते. आपल्याकडं काय कल्पना आहे का? आपल्याकडं दरवर्षी, म्हणजे हा केंद्र सरकारच्या सॉईल रिसर्च आहे की देशातनं जवळजवळ 600 ते 700 कोटी टन माती वाहून जाते. त्यापैकी जवळजवळ 40% माती नदी आणि धरणामध्ये जाते, 40% समुद्राला जाऊन मिळते आणि उरलेली इकडं तिकडं पसरते. उत्तराखंडची आपत्ती, हे जे पूर येतात ना वेळोवेळी, ते त्याचं फळ आहे.
कारण माती अडवायला आपण शिकलोच नाही. सॉईल अँड वॉटर मॅनेजमेंट ही एकत्र असते, ती एकत्र करायला पाहिजे. परत सुरुवातीला गिरीशने सांगितल्याप्रमाणे काळी आई, मग एकदा म्हणलं की संपलं. एकदा लावली कधीतरी काळीचं प्रेम दाखवण्यासाठी पुढं वाचवायचं कोणी? दर हेक्टरवरनं आपल्याकडं सपाट जमिनीवरनं 4 ते 5 टन माती वाहून जाते असं आपलं सरकार पण सांगतं, केंद्र सरकार पण सांगतं. पण याच्यासाठी सॉईल कॉन्झर्वेशन डिपार्टमेंट आपल्याकडं खूप चांगली पण कामं झालेली आहेत. जी पारंपरिक आपल्याकडची जी टेरेस फार्मिंग होतं, सोपान शेती आपण म्हणतो, पायऱ्यांची शेती म्हणतो, ती शेती आपल्याकडं का केली जायची? बंडिंग खातं का होतं? आपण बंडिंग खात्यावरचा खर्च कमी केला आणि त्याच्यानंतर हे सगळे प्रकार सुरू झालेले आहेत. पण त्या पोपटराव पवारच्या हिवरे बाजारमध्ये एवढं कशाला? आपल्या वन खात्याने अहमदनगर जिल्ह्यात जिथं 200 मिलीमीटर पाऊस पडतो तिथं इतकं अप्रतिम काम केलेलं आहे आणि त्यामुळे तिथं जवळजवळ 80% पाणी जिरतं त्या भागामध्ये. आणि अशा कंटिन्युअस कंट्रोल ट्रेनचा उपयोग करून खरं तर अतिशय कल्पकतेनं आपल्याला केवळ उतारावरनं पाणी नेता येणं शक्य आहे. म्हणजे हरिश्चंद्रगडावरनं जर एक चर काढला तर तो तिथनं पार सोलापूरच्या जवळून मराठवाड्यापर्यंत जाऊ शकतो. इकडं 3000 मिलीमीटर पाऊस पडतो, तिकडं 500-600 मिलीमीटर पाऊस पडतो. असं करता येऊ शकतं. नदीजोड प्रकल्पाचे हे खूप वेगळे प्रयोग आहेत, ते आपल्या सरकारला करायचे नाहीत. कारण त्याच्यामध्ये सिमेंट लागत नाही, त्याच्यामध्ये लोखंड लागत नाही, 1000 कोटीचं बजेट होत नाही, ते कशाला करायचं? अशा पद्धतीने जोपर्यंत आपण काही इनोव्हेटिव्ह मार्ग शोधणार नाहीत तोपर्यंत आपल्याला नवीन काही हाताला लागणार नाही. पर्यावरण संतुलन ही इतकी व्यापक संकल्पना आहे, ती जीवनशैली आहे. त्या पद्धतीच्या राजकारणाकडे आपल्याला गेलं पाहिजे. हे आपण जोपर्यंत भाग पाडणार नाहीत, सतत सांगणार नाहीत, तोपर्यंत हे आपोआप होणार नाही. पण हेही नक्कीच आहे की या पद्धतीनं प्रयत्न अनेक ठिकाणी, आज आपण औरंगाबादचे प्रयत्न ऐकले, आज आपण चंद्रपूरचे प्रयत्न ऐकले, यांना वाढवलं पाहिजे. आणि आपण सतत हे सांगितलं पाहिजे, आता खरोखरच वेळ उरलेला नाही. आपत्तींची जी वारंवारिता वाढलेली आहे, त्याचं प्रमाण वाढलेलं आहे, व्याप्ती वाढलेली आहे आणि ही सगळ्यांना घेरून टाकते आणि अर्थव्यवस्थेचं पेकाट मोडू शकते. त्यामुळे म्हणजे वी हॅव नथिंग टू लूज असं असताना आपण वेगळ्या पद्धतीने विचार करायला पाहिजे. आणि जर आपण तिकडं जाऊ शकलो, आणि मला असं नक्कीच वाटतं की अशा कार्यक्रमांसाठी जर सगळ्यांचं पाठबळ लागलं, म्हणजे आम्ही मराठवाड्यात एक प्रयोग केला होता म्हणून सांगतो शेवटी. आम्ही तिथल्या जवळजवळ 1 लाख लोकांना पोस्टकार्ड दिलं आणि म्हणलं राज्यपालांना पत्र लिहा की आमचा अनुशेष भरून द्या म्हणून. आणि त्यानंतर राज्यपालांनी विचार केला अनुशेष भरून निघायचं. अशा पद्धतीने आपण लोकशाहीमध्ये सक्रिय होऊ शकतो. असं आपण व्हावं. आपण सगळ्यांशी कनेक्टेड आहोत ही आपण एक भावना निर्माण करावी. आणि त्यामध्ये जे छोटे छोटे विषय आहेत याला अभ्यास करणाऱ्यांना पाठ्यवृत्ती खूप मोठ्या प्रमाणात द्यावी, फेलोशिप्स दिल्या पाहिजेत. तरुणांना खूप मोठ्या संख्येनं पुढं आणलं पाहिजे. त्यांनी या सगळ्याच गोष्टींवर, पाणी, वीज, घर, या सगळ्या बाबतीमध्ये काहीतरी नवीन त्यांनी विचार करावा. आपण आत्ता हाय कार्बन इकॉनॉमीकडे आहोत, लो कार्बन इकॉनॉमीकडे जाण्यासाठी काय करायला पाहिजे याचा विचार करायला पाहिजे. शहर आणि खेडं, उद्योग आणि शेती या सगळ्यांचा संगम, एकत्रित विचार आपण जर करू शकलो तर आपण आज जे असंतुलन आहे म्हणतो, आपण समजा 5 वर्षानंतर पुन्हा एकदा भेटूया आणि संतुलनाकडे कसं गेलो याचा विचार करू. धन्यवाद.